नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रसिद्ध अशा मनपाळे येथील मारुती मंदिराच्या दर्शनाकरता आलेलो आहोत. अतिशय छान आणि सुंदर मंदिर आहे. हनुमान मंदिरकडे जाण्याचा मार्ग इथं आपल्याला दाखवलेला आहे. या प्रवेशद्वारातून आपण सरळ जायचं आहे. आपल्या गल्लीमध्ये असं मंदिर आहे. थोडी लोकवस्ती आसपास आहे. फलक लिहिलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मनपाळ आणि जुनी पारगाव या ठिकाणी समर्थ स्थापित दोनच मंदिर आहेत. कुठं कुठं महाराष्ट्रामध्ये जे 11 मंदिरं आहेत, कुठं कुठं आहे त्याचा नकाशा सुद्धा देवस्थान कमिटीने आपल्याला उपलब्ध केलेला आहे. नकाशाची झलक सुद्धा मिळेल असं कमिटीने तर सांगितलेलं आहे. अतिशय छान कल्पना. म्हणजे कुठं जायचं, काय करायचं हे ठरवण्यापेक्षा त्याचा एक फोटो काढून जर आपण घेतला तर आपण व्यवस्थित त्या तिथं मंदिराचं दर्शन होऊ शकतो. आता आपण त्याच्या बॅक साईडनं मंदिराच्या मुख्य दरवाजाकडे निघालेलो आहोत. माझ्या माहितीप्रमाणे हे अतिशय म्हणजे जुनं मंदिर आहे. समोरच तिथं मोठा वाडा आहे. चप्पल काढायचं आहे. रिमूव्ह युअर शूज. आणि आपण आता सकाळ सकाळी हनुमंताचे दर्शन करता चाललेलो आहोत. अतिशय प्रसन्न असे वातावरण आहे. सकाळचे आता 7:30 वाजलेले आहेत. लक्क प्रकाश पडलेला आहे. लोक सकाळ सकाळी पूजा सुद्धा करून गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतात. हे बघा, कासवाची पूजा केलेली आपल्याला पाहायला मिळते. हा आतला गाभाऱ्याचा बाहेरील परिसर आहे. हा इथं विविध फलक यांनी देवस्थान कमिटीने लावलेले आहेत. यामध्ये प्रामुख्यानं हनुमान चालिसा हे समर्थस्थापित जी मंदिरं आहेत, जी मूर्ती आहेत, त्यांचेही फोटो लावलेले आहेत. हे पहा, प्रताप मारुती मंदिर, मनपाळ येथील प्रसिद्ध असे हनुमान मंदिर. अतिशय छान, अतिशय जुने हे असे हे मंदिर. हे पहा, अतिशय जुनी मूर्ती आहे. अशा मूर्त्या माझ्या माहितीप्रमाणे क्वचित पाहायला मिळतात. क्वचित म्हणजे आम्ही स्वतः गड किल्ल्याने ट्रॅकिंगला जेव्हा जातो तेव्हा अशा प्रकारच्या मूर्ती आम्हाला पाहायला मिळतात. गावागावातून अशा पद्धतीच्या मूर्त्या मिळणं आता शक्यच नाही सोडा. अशा पद्धतीच्या, अशा प्रकारच्या आता गाराच्या मूर्त्या पाहायला मिळतात, पण अशा प्रकारच्या मूर्त्या फार दुर्मिळ अशा पाहायला आपल्याला मिळतात. अतिशय छान परिसर आहे. त्याचा बॅक साईड आहे गाभाऱ्याचा बॅक साईड आहे. आपण एक प्रदक्षिणा मारूया. ओके. त्यानंतर अनेकदा हनुमंताचं दर्शन घेऊया. हे पहा, गाभाऱ्याच्या बाहेरच्या साईडला विविध आणि दुसऱ्या बॅक साईडला सुद्धा फलक आपल्याला पाहायला मिळतात. हा बघा, हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. अतिशय स्वच्छ असा हा परिसर आहे. तर मित्रांनो, 11 मारुतीपैकी एक असणाऱ्या मनपाळ येथील मंदिरास आपण अवश्य भेट द्या. धन्यवाद.